विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये राहिलेली प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. प्रॉस्पेरो वॉज अ ग्रेट मॅजिशियन. प्रॉस्पेरो हा एक महान जादूगार होता. For his life had been devoted to the study of magic. आणि त्याचं जीवन त्याने जादूचा अभ्यास करण्यासाठी समर्पित केले होते. The power of his art enabled him to set free the imprisoned spirits. त्याच्या जादूच्या सामर्थ्याने, इनेबल म्हणजे इथे थोडक्यात सामर्थ्याचा अर्थ घ्यायचा आहे, त्याच्या जादूच्या सामर्थ्याने त्याने तुरुंगातील आत्म्यांना मुक्त केले होते. ऑफ whom एरियल वॉज द चीफ, की ज्याचा प्रमुख एरियल होता. द स्पिरिट्स वेर सो ग्रेटफुल टू प्रॉस्पेरो दॅट दे प्रॉमिस टू बी एव्हर ओबिडेंट टू हिज विल. म्हणजे आत्मे प्रॉस्पेरोशी इतके कृतज्ञ किंवा उपकारशील झाले होते की त्यांनी कायम त्याच्या आज्ञेचे पालन करण्याचे आश्वासन दिले, वचन दिले. इन द वुड्स नियर बाय, जवळच्या जंगलात, प्रॉस्पेरो फाउंड कॅलिबन. प्रॉस्पेरोला कॅलिबन दिसला. अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर, विकृत आणि कुरूप असा तो राक्षस होता. मॉन्स्टर म्हणजे राक्षस. ही वॉज द सन ऑफ सिकॉरिस द विच. विच म्हणजे चेटकीन. तो सिकॉरिक्स नावाच्या चेटकिरीचा मुलगा होता. कॅलिबन बिकेम प्रॉस्पेरोज सर्वंट. कॅलिबन त्या प्रॉस्पेरोचा नौकर बनला होता. अपार्ट फ्रॉम बीइंग हिडियस अँड हॉरिबल इन अपीअरन्स, ही वॉज ऑल्सो व्हिसियस अँड ब्रुटल इन हिज हॅबिट्स. म्हणजे दिसायला तो अकराळ विक्राळ भयानक असा होता आणि तो व्हिसियस म्हणजे दुष्ट आणि पाशवी अशा सवयीचा सुद्धा होता. नो मॅटर हाऊ हार्ड ही ट्राईड, प्रॉस्पेरो कुड नॉट मेक हिम चेंज हिज वे फॉर द बेटर. म्हणजे प्रॉस्पेरोने अनेक प्रयत्न करूनही तो त्यात थोडाफारही सुधार करू शकला नव्हता. And so it was Ariel's job to see what he carried out his task properly. आणि म्हणून त्याचे काम तो नीट करतो की नाही हे पाहणे एरियलचे कामच झाले होते. टाइम पास and Mirinda grew up to a sweet and beautiful girl. काही काळ निघून गेला आणि मिरिंडा मोठी झाली, सुंदर आणि गोड मुलगी. द स्पिरिट्स ऑफ द आयलँड वेअर लॉयल अँड फेथफुल टू प्रॉस्पेरो. त्या बेटावरचे जे आत्मे होते ते प्रॉस्पेरोशी एकदम प्रामाणिक आणि विश्वासू बनले होते. हु रूल्ड देम वाइजली अँड वेल, की जो त्यांच्यावरती खूप शहाणपणाने, हुशारीने राज्य करत होता. Now it came to pass that Alonso, king of Naples, his brother Sebastian, and Antonio, the wicked brother of Prospero, were sailing in a ship close to the enchanted island. यातच एकदा नेपल्सचा राजा अलोनोसो, त्याचा भाऊ सेबेस्टियन आणि अँटोनियो, प्रॉस्पेरोचा दुष्ट असा भाऊ असा तो अँटोनियो होता, हे जहाजातून प्रवास करीत होते.
क्लोज टू द एन्चॅन्टेड आयलँड. एन्चॅन्टेड म्हणजे मंत्रमुग्ध झालेल्या, जादू असणाऱ्या त्या जादुई बेटाजवळून ते जात होते. द शिप वॉज ऑल्सो कॅरिंग प्रिन्स फर्डिनांड ऑफ नेपाल्स अँड द ओल्ड रॉयल कोर्टियर गोंझालो. म्हणजे त्या जहाजात नेपल्सचा राजकुमार फर्डिनांड आणि कोर्टियर म्हणजे दरबारी, लॉयल म्हणजे निष्ठावंत प्रामाणिक, म्हणजे वृद्ध असा निष्ठावंत प्रामाणिक दरबारी गोंझालो हाही होता. द एंटायर पार्टी वॉज रिटर्निंग आफ्टर द मॅरेज सेलिब्रेशन ऑफ देअर प्रिन्सेस इन अ फार ऑफ किंगडम. म्हणजे दूरच्या राज्यातून त्यांच्या राजकन्येच्या विवाह समारंभानंतर ते परत येत होते. असा इथे आपल्याला सीन पॅसेज दिला. यावर दिलेले आता आपण प्रश्न उत्तरे पाहूया. B1 नेम द फॉलोइंग. नावं सांगायची आहेत आपल्याला. अ ग्रेट मॅजिशियन, महान असा जादूगार कोण होता? प्रॉस्पेरो. नंबर 2 अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर, कुरूप अकराळ विकराळ असा राक्षस, त्याचं नाव काय होतं? कॅलिबन. द चीफ ऑफ द गुड स्पिरिट्स, चांगल्या आत्म्यांचा प्रमुख कोण होता? एरियल. नंबर 4 द प्रिन्स ऑफ नेपल्स, नेपल्सचा राजकुमार कोण होता? फर्डिनांड. B2 कम्प्लीट द वेब. ही आपल्याला वेब कम्प्लीट करायची. बघा इथे काय दिलंय? डिस्क्रिप्शन ऑफ कॅलिबन, कॅलिबनचं वर्णन करणारी वेब इथे आपल्याला कम्प्लीट करायची. त्यांनी 4 रिकाम्या जागा इथे फिलअप करायला दिल्यात. मी पॅसेजमध्ये त्याचं वर्णन करणारे जे शब्द किंवा वाक्य आहेत त्यांना अंडरलाईन केलेलं आहे. बघा इथे पण मी दिले आणि वरती पण पॅसेजमध्ये अंडरलाईन केलेलं आपण वाचूया. नंबर पण दिलेत. अ ट्विस्टेड अगली मॉन्स्टर, अकराळ विकार कुरूप असा तो एक राक्षस. सन ऑफ सिकॉरेक्स द विच, सिकॉरेक्स नावाच्या चेटकिनीचा तो मुलगा. प्रॉस्पेरोज सर्वंट, प्रॉस्पेरोचा नौकर. आणि विसियस अँड ब्रुटल इन हिज हॅबिट्स, म्हणजे कुरूप आणि दुष्ट असा असणारा. हे सगळं वर्णन कॅलिबनचं इथे लिहायचं आपल्याला आहे. B3 प्रश्न बघा. फाइंड आउट सिनोनिम्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज. पॅसेज मधूनच समानार्थी शब्द लिहून काढायचेत. व्हेरी अगली म्हणजे कुरूप, त्याच्यासाठी विकेड हा शब्द आहे. टास्क म्हणजे काम, त्यासाठी जॉब हा शब्द आहे. लॉयल म्हणजे प्रामाणिक, त्यासाठी फेथफुल हा शब्द आहे. आणि व्हेरी क्रुएल म्हणजे दुष्ट, त्याच्यासाठी विसियस आणि ब्रुटल असे शब्द आपल्या पॅसेजमध्ये दिलेले आहेत. B4 डू ॲज डायरेक्टेड. प्रॉस्पेरो प्रॉमिस टू सेट फ्री द इम्प्रिझन स्पिरिट्स, टर्न इनटू पास्ट परफेक्ट टेन्स. हे वाक्य पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये रूपांतरित करायचं आहे. इथे प्रॉमिस्ड हा शब्द दिलाय, म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप. म्हणजे दिलेल्या वाक्यामध्ये सिंपल पास्ट टेन्स आहे आणि आपल्याला त्याचं रूपांतर कशात करायचंय? पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळामध्ये. पूर्ण भूतकाळात टू हॅवचं भूतकाळी रूप म्हणजे हॅड आणि क्रियापदाचं तिसरं रूप. मग आपलं वाक्य कसं होईल? प्रॉस्पेरो हॅड promised to set free the imprisoned spirits. Number 2 Prospero could not make him change his ways for the better. Rewrite the sentence using be able to. या दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला be able to वापरायचे. तुम्ही विद्यार्थ्यांनो काय करता? कुड काढता आणि त्या ठिकाणी be able to लिहिता आणि वाक्य लिहून टाकता. पण ते उत्तर बरोबर नाही. कुडच्या ठिकाणी be able to लिहायचं आहे, बरोबर आहे. पण त्या ठिकाणी जो काळ वाक्यामध्ये दिलेला आहे त्या काळानुसार टू बीचं क्रियापद लिहिणं खूप गरजेचं असतं. फॉर एक्झाम्पल इथे बघा, प्रॉस्पेरो वॉज नॉट एबल टू मेक हिम चेंज इन हिज वे फॉर द बेटर, असं वाक्य होईल, म्हणजे उत्तर होईल. A5 प्रश्न बघूयात आपण. व्हॉट डिफरंट गुड डीड्स वुड यू लाईक टू डू इन युअर लाईफ, वाय? म्हणजे कोणते चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करायला आवडेल आणि का? आता इथे बघा, हेल्प अँड ऍडवाइस 2 गुड डीड्स आय वुड लाईक टू डू इन माय लाईफ. डू इन माय लाईफ, माझ्या जीवनामध्ये मदत
आणि सल्ला हे दोन कृत्य मला चांगले करायला आवडेल. का बरं? दे बोथ क्रिएटेड पॉझिटिव्ह इफेक्ट ऑन माय हेल्थ, की त्या दोघांमुळे माझ्या हेल्थवरती त्याचा सकारात्मक परिणाम होतो. अशा प्रकारे आपण इथे सीन पॅसेज आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेला इथे आपण प्रश्न उत्तरे पाहिलेले आहेत. क्वेश्चन 3A बघा. रीड द एक्स्ट्रॅक्ट ऑफ द पोएम अँड डू द ऍक्टिव्हिटीज. म्हणजे ही आपल्या टेक्स्टबुक मधली कविता आहे आणि त्यावरती कॉम्प्रिहेन्शन साठी प्रश्न उत्तरे दिलेले आहेत, ते आपण पाहूया. व्हॉट इज सक्सेस, म्हणजे यश म्हणजे काय? बघा, टू लाफ ऑफन अँड मच म्हणजे काय? कायम हसत खेळत जीवन जगणे. टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल, या ठिकाणी इंटेलिजंट म्हणजे बुद्धिवान असं नाही घ्यायचं, तर मोठ्या व्यक्तींचा आदर मिळवणे. अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन, आणि छोट्या मुलांचं प्रेम मिळवणं. टू अर्न द ऍप्रिसिएशन ऑफ द ऑनेस्ट क्रिटिक, ऍप्रिसिएशन म्हणजे स्तुती, आणि योग्य, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक किंवा योग्य अशा, क्रिटिक्स म्हणजे टीकाकार, योग्य अशा टीकाकाराची स्तुती मिळवणे. अँड endure the betrayal of false friends, आणि म्हणजे आपला विश्वासघाती, बिट्रायल म्हणजे विश्वासघात करणारा, असा चुकीच्या मित्रांनी केलेली फसवणुकीत सावरणे म्हणजे endure. टू ऍप्रिसिएट ब्युटी, ऍप्रिसिएट म्हणजे स्तुती करणे, सुंदरतेची स्तुती करणे. टू फाइंड द बेस्ट इन अदर्स, दुसऱ्यामधल्या चांगल्या गोष्टीचा शोध लावणे. टू लिव्ह द वर्ल्ड बिट बेटर, आहे त्यापेक्षाही थोडंसं जग काय करणे, चांगलं बनवणे. वेदर बाय हेल्दी चाइल्ड, अ गार्डन पॅच. हेल्दी चाइल्ड म्हणजे इथे सुदृढ पिढी निर्माण करणे असा अर्थ घ्यायचा आपल्याला. इथे सुदृढ पिढी घडवणे. त्यानंतर गार्डन पॅच, गार्डन पॅचचा अर्थ इथे आपल्याला काय घ्यायचा आहे, तर हिरवाई निर्माण करणे, निसर्गातील जी हिरवाई आहे ती निर्माण करणे. ऑर रिडीम सोशल कंडिशन्स, आता सोशल म्हणजे सामाजिक, कंडिशन म्हणजे स्थिती, म्हणजे सामाजिक स्थिती सुधारणे. टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीथ इझियर बिकॉज यू हॅव लिव्ह, म्हणजे काय? आपल्यामुळे एखादा व्यक्ती चांगला जगतोय हे माहिती करून घेणं म्हणजे यश. दिस इज टू हॅव सक्सीड, आणि जेव्हा हे घडेल तेव्हा खऱ्या अर्थाने आपण यशस्वी झालो असे म्हणू शकतो. अशा प्रकारे कविता आपल्याला आपल्या टेक्स्टबुक मधलीच आहे. प्रश्न सोडूया आपण आता. A1, कम्प्लीट द फॉलोइंग. द पोएट वॉन्ट अस टू, कवीची काय इच्छा असते आपल्याकडून? लाफ ऑफन अँड मच, हसत खेळत जीवन जगणे. द पोएट वॉन्ट अस टू लिव्ह द वर्ल्ड, जग कसं करायचंय आपल्याला? बीट बेटर, आहे त्यापेक्षा थोडंसं चांगलं करायचंय. नंबर 3, द पोएट सेज दॅट सक्सेस इज, यश म्हणजे काय? टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीथ इझियर बिकॉज यू लिव्ह, तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला मदत केल्यामुळे त्याने चांगलं जीवन जगणे म्हणजेच, आणि हे माहिती करून घेणं म्हणजेच यश. नंबर 4, द पोएट वॉन्ट अस टू ऍप्रिसिएट, कशाची स्तुती करायची इथे? ब्युटी. नेक्स्ट A2, राईट सिमिलर मिनिंग वर्ड्स. इथे फाइंड आउट सिमिलर मिनिंग वर्ड्स फ्रॉम द पॅसेज असा प्रश्न होता, परंतु दोन शब्द आपल्या पॅसेजमध्ये नाहीयेत म्हणून मी इथे राईट सिमिलर मिनिंग वर्ड्स असं केलेलं आहे. बघा, वाईज अँड ब्रिलियंट पर्सन म्हणजे बुद्धिमान, इंटेलिजंट. फादर अँड मदर म्हणजे पॅरेंट्स. पर्सन वर्क्स इन द गार्डन म्हणजे गार्डनर. आणि पर्सन डज सोशल ऍक्टिव्हिटीज म्हणजे सोशल वर्कर किंवा ऍक्टिव्हिटिस्ट म्हणजे ऍक्टिव्हिटिस्ट असं लिहिलं तरी चालेल. सामाजिक कार्यकर्ता किंवा समाजसेवा करणारे वर्कर. A3 बघा, लिस्ट 2 इन्फिनिटिव्ह वर्ब फॉर्म फ्रॉम द पोएम. आपल्याला कवितेमधून इन्फिनिटिव्ह शोधून काढायचे आहेत. आता इथे इन्फिनिटिव्ह म्हणजे टू आणि क्रियापदाचं पहिलं रूप. टू लाफ, टू विन, टू अर्न, टू ऍप्रिसिएट, टू फाइंड, टू लिव्ह, टू नो, हे सर्व इन्फिनिटिव्ह इथे आहेत. इथे तुम्हाला ते लिहायचे आहेत.
नेक्स्ट बी प्रश्न बघा. ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. ऍप्रिसिएशन म्हणजे कवितेचं रसग्रहण. ही कविता सुद्धा आपल्याला आपल्या टेक्स्टबुक मधली आहे, आपण ती शिकलेली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला रसग्रहण करायचंय दिलेल्या मुद्द्याच्या साह्याने. बघा इथे तुम्हाला यामध्ये मार्क्स तुम्ही खूप छान मिळवू शकता. इथे कविता दिलेली आहे, कवीचं नाव दिलेलं आहे, तेच पाहून तुम्हाला इथे व्यवस्थित स्पेलिंग मध्ये मिस्टेक न करता लिहायचं आहे. टायटल टू अ बटरफ्लाय. नेम ऑफ द पोएट विल्यम वर्ड्सवर्थ. रायमिंग स्कीम. आता इथे स्टॅन्झा वाईज रायमिंग स्कीम इथे दिलेली आहे. स्टॅन्झा फर्स्ट ए ए बी बी सी बी सी बी आणि नंबर 2 ए ए बी बी सी ए सी ए. म्हणजे तुम्ही रायमिंग स्कीम स्टॅन्झा वाईज तुम्ही तयार करायची आहे. जर सर्व स्टॅन्झांची रायमिंग स्कीम सारखीच असेल तर पूर्ण कवितेची रायमिंग स्कीम लिहिली तरी चालणार आहे. फिगर ऑफ स्पीच. तुम्ही इथे फिगर ऑफ स्पीच एक जरी लिहिली ॲलिट्रेशन तरी ते उत्तर बरोबर आहे. कारण ॲलिट्रेशन म्हणजे एका ओळीमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त वेळेस एखादं लेटर जर रिपीट झालं असेल तर ॲलिट्रेशन आणि अशीच ओळ असते. त्यामुळे ही फिगर ऑफ स्पीच तुम्ही प्रत्येक कवितेला लिहिली तरी सुद्धा चालणार आहे. आता थीम आणि सेंट्रल आयडिया काय आहे बघा. इथे सेंट्रल आयडिया मात्र व्यवस्थित लिहिणं महत्वाचं आहे. द स्पीकर ग्रोन अप पर्सन लुक्स बॅक टू हिज चाइल्डहुड डेज. म्हणजे जो मोठा झालेला व्यक्ती आहे किंवा स्पीकर आहे तो त्याच्या बालपणीच्या दिवसाकडे परत पाहतो. द साइट ऑफ बटरफ्लाय रिमाइंड्स हिम चाइल्डहुड डेज ही स्पेंड टुगेदर विथ हिज सिस्टर. म्हणजे बटरफ्लायचं दृश्य त्याला दिसल्यानंतर त्याला त्याच्या बालपणी घालवलेले दिवस त्याच्या बहिणीसोबत ते त्याला आठवतात. ही सेंट्रल आयडिया इथे दिलेली आहे. सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. हा प्रश्न चौथा आहे बघा. हा आपल्याला आपल्या टेक्स्टबुक मधला पॅसेज नाहीये, अनसीन पॅसेज आहे म्हणून त्याला नॉन टेक्स्च्युअल म्हणतात. तो आता इथे आपण समजून घेऊ आणि त्यावरचे प्रश्न उत्तरे इथे पाहू. सिंहगड इज फॉर्ट्रेस रफली 30 किलोमीटर्स साउथ वेस्ट ऑफ द सिटी ऑफ पुणे. सिंहगड हा फॉर्ट्रेस म्हणजे किल्ला आहे, सुमारे 30 किलोमीटर नैऋत्य पुण्याच्या दिशेला. इट वॉज फॉर्मली नोन ॲज कोंडाणा. म्हणजे पूर्वी फॉर्मली म्हणजे पूर्वी तो कोंडाणा म्हणून ओळखला जात होता. इट वॉज वन ऑफ द मोस्ट इम्प्रिग्नेबल फोर्ट्स इन वेस्टर्न इंडिया. पश्चिम भारतातील तो सगळ्यात महत्वाचा अभेद्य असा एक किल्ला होता. द फोर्ट चेंज हँड्स मेनी टाइम्स. तो बऱ्याच वेळेस अनेकांच्या ताब्यात गेला तो किल्ला. फ्रॉम मुहम्मद तुघलक इन 1340 टू ब्रिटिश इन 1980. म्हणजे मोहम्मद तुघलक 1340 पासून ते ब्रिटिश 1918 पर्यंत बऱ्याच जणांच्या तो ताब्यात गेला. ड्युरिंग द टाइम ऑफ छत्रपती शिवाजी महाराज इट वॉज अंडर द कंट्रोल ऑफ आदिलशाह बिजापूर. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये तो आदिलशहाच्या ताब्यात होता, कंट्रोल. The fort was conquered by the Marathas in 1670, but Chhatrapati Shivaji Maharaj lost his ablest commander. बघा तो किल्ला मराठ्यांकडून जिंकला गेला, कॉन्क्युअर्ड. कधी 1970 मध्ये. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा एक उत्तम असा सरदार मात्र गमावला. कोण होता तो? तानाजी मालुसरे. When Chhatrapati Shivaji Maharaj learned the sad news of Tanaji's death after gallant fight in the battle for the fort, he exclaimed, "We own the fort, but lost the lion." बघा, गॅलेंट म्हणजे शौर्य. म्हणजे त्यांनी काय सांगितलं की छत्रपतींना जेव्हा माहिती झालं किंवा ही वाईट बातमी कळली तानाजीच्या मृत्यूची, की त्याने खूप शौर्याने तिथे लढला त्या युद्धामध्ये किल्ल्यासाठी आणि त्याचा मृत्यू झाला, तेव्हा ते काय बोलले? वी ओन द फोर्ट बट लॉस द लायन. आपण किल्ला जिंकला पण आपला सिंह गेला. सिंहगड मीन्स लायन फोर्ट इन मेमरी ऑफ तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरेंच्या स्मरणार्थ त्याला सिंहगड असे नाव दिले. अ बस्ट ऑफ तानाजी हॅज बीन इस्टॅब्लिश ऑन द फोर्ट इन द मेमरी ऑफ हिज कॉन्ट्रीब्युशन टू द बॅटल. आणि त्यांनी जे युद्धामध्ये जे योगदान दिलं होतं त्याची आठवण राहावी म्हणून
तानाजींचा एक अर्धपुतळा अ बस्ट प्रस्थापित केलेला आहे. इट रिमेन्स टू दिस डे अ ग्रँड सिम्बॉल ऑफ अ ग्रेट मराठा विक्ट्री. आणि त्यामुळेच त्यांचं ग्रेट मराठा विक्ट्री म्हणजे मोठा विजय, भव्य विजय मराठ्यांचा, तो एक त्या काळातील प्रतीक आहे, विजयाचं प्रतीक आहे. प्रश्न पाहूया आपण आता इथे. A1 कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. सिंहगड इज सिच्युएटेड इन, बघा इथे अंडरलाइन पण केले, साउथ वेस्ट ऑफ द सिटी ऑफ पुणे. द फोर्ट वॉज अंडर द कंट्रोल ऑफ आदिलशाह ऑफ बिजापूर. नंबर 3, सिंहगड मीन्स लायन फोर्ट इन मेमरी ऑफ तानाजी मालुसरे. Number 4, the fort changed from Muhammad Tughlaq in 1340 AD to the British in 1980 AD. अंडरलाइन केलेले आन्सर्स आहेत, तुम्ही पहा नंतर. A2 बघा, प्रिपेअर अ फॅक्ट फाइल अबाउट सिंहगड. डिस्टन्स फ्रॉम पुणे 30 किलोमीटर्स. इट्स फॉर्मर नेम, त्याचं जुनं नाव कोंढाणा. कॉन्क्युअर्ड बाय मराठा इन, मराठ्याने कधी जिंकला? 1670, 1670. द नेम सिंहगड वॉज नेम इन द मेमरी ऑफ, कोणाच्या स्मरणार्थ नाव सिंहगड ठेवलं गेलं? तानाजी मालुसरे. A3 सॉल्व द वर्ड पझल. हे शब्द कोड सोडवायचे आपल्याला. द मराठा किंग म्हणजे शिवाजी. द नेम ऑफ द सिटी पुणे. द नेम ऑफ एनिमल लायन. अ वर्ड सिमिलर टू कॉरल फाइट. नेक्स्ट A4 do as directed. It was one of the most impregnable forts in western India. Choose the correct alternative as positive degree. आपल्याला इथे दिलेली सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री मधला जो योग्य पर्याय आहे तो इथे निवडायचा आहे. आता पॉझिटिव्ह डिग्री म्हटल्यानंतर ॲज येणारच आणि व्हेरी फ्यू, कारण आपल्या वाक्य वन ऑफ द घेतले म्हणजे आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये व्हेरी फ्यू घेतो. म्हणजे आपला जो तिसरा पर्याय आहे तो बरोबर आहे. व्हेरी फ्यू फोर्ट्स इन वेस्टर्न इंडिया वेअर ॲज इम्प्रिग्नेबल ॲज इट. नेक्स्ट नंबर 2, द फोर्ट वॉज कॉन्क्युअर्ड बाय द मराठाज. बिगिन विथ मराठाज म्हणजे आपल्याला इथे एक प्रकारे चेंज द व्हॉइस करायचे. द मराठा कॉन्क्युअर्ड द फोर्ट म्हणजे इथे दिलेलं जे वाक्य आहे ते पॅसिव्ह व्हॉइस आहे आणि आपण इथे ऍक्टिव्ह व्हॉइस केलेला आहे. सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजे इथे पास्ट टेन्स दिल्या म्हणून कॉन्क्युअर्ड लिहिलेलं आहे. द मराठाज कॉन्क्युअर्ड द फोर्ट, हे उत्तर आपलं बरोबर येईल. राईट 4 सेंटेन्सेस अबाउट छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजाबद्दल तुम्हाला इथे 4 वाक्य लिहायची आहेत. बघा इथे मी लिहिलेली आहेत. शिवाजी महाराज वॉज द फाउंडर ऑफ द मराठा किंगडम. मराठा राज्याचे ते संस्थापक होते. ही वॉज बॉर्न ऑन 9 फेब्रुवारी 1630. 19 फेब्रुवारी 1630 मध्ये त्यांचा इन द हिल फोर्ट ऑफ शिवनेरी इन पुणे, पुण्यामध्ये शिवनेरी किल्ल्यामध्ये जन्म झाला. हिज मदर नेम वॉज जिजाबाई अँड फादर शिवाजी. ही डाईड ऑन 3 एप्रिल 1680 ॲट एज ऑफ 50 ॲट रायगड फोर्ट इन महाराष्ट्र. म्हणजे वयाच्या 50व्या वर्षी 3 एप्रिल 1680 मध्ये महाराष्ट्रामधील जो रायगड फोर्ट आहे तिथे त्यांचा मृत्यू झाला. अशी 4 वाक्य मला जी माहिती होती ती मी इथे लिहिलेली आहेत. समरी करायची आपल्याला. आता समरी रायटिंगचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4B, तो आपल्याला जी वरती पॅसेज दिलेला आहे बघा, रीड द पॅसेज गिवन इन 4A म्हणजे 4A मध्ये जो आपण आता कॉम्प्रिहेन्शन साठी जो पॅसेज घेतला त्याचीच तुम्हाला समरी करायची आहे. राईट द समरी ऑफ इट, सजेस्ट सुटेबल टायटल टू युअर समरी आणि त्याला तुम्हाला टायटल सजेस्ट करायचं आहे. आता इथे मी समरी तुम्हाला करून दाखवली आहे. समरी म्हणजे शॉर्ट फॉर्म आणि 1/3 लक्षात ठेवा आणि त्यामध्ये फक्त जे महत्वाचे वाक्य आहेत ते आपल्या सोप्या भाषेमध्ये ते लिहायचे असतात. बघा टायटल देताना मेन टायटल आणि सब टायटल असं दिलं तर आणखीनच छान. मग मी इथे टायटल काय दिलंय, सिंहगड मेमरी ऑफ तानाजी मालुसरे आणि मग ही समरी केलेली आहे. तुम्ही व्यवस्थित बघा कशी मी समरी केलेली आहे. सिंहगड fortress formerly known as Kondana is one of the most impregnable forts in western India. The fort changed hands many times in 1670
The fort was conquered by the Marathas, but Shivaji Maharaj lost best commander, Tanaji Malusare. A bust of Tanaji has been established on the fort in memory of his contribution to the battle. म्हणजे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत तेच मी फक्त इथे 3-4 ओळीमध्ये समरीमध्ये लिहिलेले आहेत आणि अशीच तुम्हाला समरी करायची आहे. स्पष्टीकरण, उदाहरण, जादाची माहिती हे सगळं तुम्हाला समरी करताना टाळायचं आहे. त्यातले जे मुख्य मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचे आहेत. अशा प्रकारे आपण इथे क्वेश्चन 4A आणि B सविस्तरपणे पाहिलेला आहे. यापुढील व्हिडिओमध्ये मी रायटिंग स्किलचा जो सेक्शन आहे तो तुम्हाला समजून सांगणार आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये जरूर सांगा.